नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती जी आली होती तर त्याकरता बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तर काय आहे ती सूचना या ठिकाणी आपण ती समजून घेऊया। बघा या ठिकाणी दिनांक 17/2/2025 रोजी एक परिपत्रक या ठिकाणी आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे जे आहे जारी करण्यात आलं। तर या परिपत्रकानुसार काय बघा, तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे आणि 611 पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यापैकी 4 पदनामांची जी लेखी परीक्षा आहे ना, ती या ठिकाणी सोमवारी दिनांक 24/2/2025 रोजी घेण्यात येणार आहे। बघा 4 पदांची या ठिकाणी लेखी परीक्षा ही होणार आहे विद्यार्थी मित्र। आता ही 4 पदे कोणकोणती, तर बघा यामध्ये ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन क्रम प्रोजेक्ट ऑपरेटर यांची जी आहे परीक्षा ही या ठिकाणी 24/2/2025 रोजी होणार आहे। ओके, 24 तारखेला ही परीक्षा होणार आहे, तेही याच महिन्यामध्ये। त्यामुळे निश्चितच आदिवासी विकास विभागामध्ये ज्यांनी कोणी इतर पदांकरता अर्ज टाकलेले आहेत तर त्यांची देखील परीक्षा ही लगेच होऊ शकते। ओके, लवकरच या ठिकाणी आपल्याला जी आहे ती परीक्षा दिसायला मिळेल। त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। आदिवासी विकास विभागासाठी ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील त्या तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील। ओके, बघा आता या 4 पदांची या ठिकाणी लेखी परीक्षा जाहीर झाली। निश्चितच जी उर्वरित पदे आहेत तर या उर्वरित पदांची परीक्षा देखील या ठिकाणी जाहीर होईल। ओके, बघा अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अपडेट होती। आता हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे, परीक्षेचे ठिकाण आणि सर्व ज्या परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना आहेत याबाबतची माहिती ही त्यांच्या वेबसाईटवरती ओके या ठिकाणी लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाईल आणि सदर लिंक उमेदवारांनी त्याचे प्रवेशपत्र आणि परीक्षेची जी मार्गदर्शिकाची डाउनलोड करून घ्यावे। ओके, बघा आता वरील पदांकरता वरील पदांपैकी अनेक पदांकरता अर्ज केले असतील। ओके, तर परीक्षा एकदाच होईल आणि अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतली जाईल। ओके, बघा त्यांची परीक्षा ही एकदाच होईल आणि त्यांनी अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी ते विचारात घेतले जाईल। बघा म्हणजेच तुम्ही जर विविध पदांकरता त्याच्यामध्ये आता हे जे 4 पद आहेत ओके, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन क्रम प्रोजेक्ट ऑपरेटर, समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर या 3 पदाकरता अर्ज केला असेल ओके, तर त्याची एकच परीक्षा होईल आणि त्या एकाच परीक्षेवरून तो आहे या 3ही पदाकरता या ठिकाणी तो पात्र धरला जाईल। बघा म्हणजे त्या एकाच परीक्षेच्या गुणाच्या आधारावर याच्यामध्ये देखील तो असणार, याच्यामध्ये देखील तो असणार, याच्यामध्ये देखील तो असणार, अशा स्वरूपाची या ठिकाणी परीक्षा ही होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।